परभणीत सद्भावना यात्रेचा दुसरा दिवस होता. खासदार प्रणिती शिंदे या पदयात्रेमध्ये सहभागी झाले होते. काय वाटते एकूण ही पदयात्रा? ही सद्भावना यात्रा पण आहे, ही संविधान बचाव यात्रा पण आहे आणि ही जाती जनगणनेचा जो निर्णय सरकारने घेतला राहुलजींच्या दबावामुळे, काँग्रेस पक्षाच्या दबावामुळे, त्याची पण यात्रा ही आहे. पण ह्या यात्रेच्या निमित्ताने 3-4 गोष्टी स्पष्ट होतात. एक तर संविधानाला मोठा खतरा आहे, जो भाजपनी लोकशाही आणि संविधानाला खतरा निर्माण केला आहे. जेव्हा त्यांचे गृहमंत्री ऑन रेकॉर्ड जातात आणि म्हणतात हे सगळं फॅशन आहे, तेव्हा ह्याच्या भारतीय जनता पक्षाने जो केलेला अपमान आहे संविधान, त्याच्यापेक्षा मोठा काय असू शकतो. आणि अशा वेळेस खरं तर ही आपली परीक्षा आहे आणि आपण सगळ्यांनी एकजुटीने लढलं पाहिजे. आज एवढे महत्त्वाचे विषय आहेत महाराष्ट्रात, बेरोजगारीचा असेल, महागाईचा असेल, महिलांवर, दीन दलित अल्पसंख्याकांवर होणारा अत्याचाराचा असेल, शेतकऱ्यांची गळचेपी ह्या ठिकाणी केली जाते, लाडक्या बहिणीची पण गळचेपी केली जाते. काल जे सामाजिक न्याय डिपार्टमेंटचे पैसे हे दुसरीकडे वळवण्यात आलेत आणि जेव्हा ते त्यांचेच मंत्री म्हणतात की मग हे डिपार्टमेंटच, ही मिनिस्ट्रीज बंद करा, ही किती मोठी धक्कादायक गोष्ट आपल्या समोर आल्या. आणि फक्त जातपातीच्या राजकारणावर हे भारतीय जनता पक्षाचं चाललंय, पण आपल्या देशाचा DNA हा सेक्युलर आहे, सर्वधर्म समभावचा आहे आणि आम्ही हे होऊ देणार नाही. देशाचा कोणताही नागरिक होऊ देणार नाही. आता भारतीय जनता पक्ष हा उघड पडला आहे आणि काँग्रेस पक्ष ह्या पदयात्रेच्या माध्यमातून, या सभेच्या माध्यमातून घरोघरी जाणार आहे, लोकांसोबत आहे, ज्या लोकांना आता गरज आहे त्यांच्यासोबत आहे आणि भारतीय जनता पक्षाचे जे काही अन्याय चालले ते लोकांपर्यंत घेऊन जाऊन लोकांना. एकीकडे इकडे यात्रा निघाली, काल बावनकुळे म्हणतात काँग्रेस पक्ष संपवा, काँग्रेसचे नेते फोडा. काँग्रेस पक्ष हा कधी संपवू शकत नाही. त्या 3 तिघाडी काम बिघाडी हे त्यांच्यातच चालू आहे. काँग्रेस हा विचार आहे आणि तुम्ही कितीही प्रयत्न केला तो अजूनही खंबीर होऊन, कारण का काँग्रेस ही पीपल्स मुवमेंट आहे, ही लोकांची चळवळ आहे आणि ती आज तुम्हाला दिसते पूर्ण महाराष्ट्रात, पूर्ण देशात. आणि ऑपोजिशन दबाव कसा आणून जाती जनगणना, पण जातीची जनगणना करताना फक्त शोबाजी आम्हाला नकोय, ते टाइम बाउंड असलं पाहिजे. तुम्ही नेमकं कोणते प्रश्न विचारणार आहात, त्याच्यासाठी ॲलोकेशन तुम्ही काही केलं नाहीये फंड्स, ते तुम्ही स्पष्ट करा. त्यासाठी आम्ही विशेष पार्लमेंटचं सेशन, पहलगामचा अटॅक असेल किंवा जाती जनगणना आम्ही मागतोय आणि ते झालंच पाहिजे. आणि आता पहलगामचा अटॅक होऊन 12 दिवस नेमकं कशासाठी थांबलेत? करा ना अटॅक. तर या होत्या प्रणिती शिंदे. कॅमेरा पर्सन व्यंकटेश, पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.